नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 7 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपले जे सबस्क्रायबर्स आहेत याचबरोबर दररोज न चुकता कमेंट करत असतात, चांगली कमेंट असते. जे शेतकरी मित्र आहेत त्या सर्वांचं मी सर्वप्रथम धन्यवाद करतो. तुमच्या या कमेंट्समुळेही अजून जो मॉडिफिकेशन्स असतील व्हिडिओमध्ये याचबरोबर आवाजामध्ये तसेच काय फोरकास्टिंग जे मॉडेल्स असेल त्यामध्ये काय अपडेट करायचं असेल तेही तुमच्या कमेंट्समधून मला समजत असतं. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला आणि येणाऱ्या काही दिवसाचा फोरकास्ट आपण जर पाहिला तर येणाऱ्या काही दिवसात राज्यात अतिशय भीषण गरमी याचबरोबर अतिशय जास्त उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. राज्याचा जो मध्यवर्ती भाग असेल आणि विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग असेल या ठिकाणी तापमान 47 डिग्रीपेक्षा जास्त तापमान पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी अति तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल आणि खानदेशमध्येही उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याची दाट शक्यता. येणारा 2 दिवस तापमान कमी असेल, मात्र 2 दिवसानंतर जवळपास 8 ते 9 तारखेनंतर राज्यात भीषण तापमान वाढ पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अल निनो असेल आणि ला निनो असेल या कंडिशन्स काय असतील आणि मान्सूनचा फोरकास्ट असेल, मान्सूनची अपडेट असेल ती जवळपास 10 मे रोजी मी माझ्या चॅनलवरती माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज हा प्रदर्शित करणार आहोत. तसेच सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिले नंदुरबार धुळ्याचा जो पश्चिमी भाग असेल या ठिकाणी ढगांचं वातावरण पाहायला मिळतं. 1-2 ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर जळगावमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नाशिकचं जर पाहिलं नाशिकमध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ आहे, मात्र हे विपुल स्वरूपात ढग आहेत. पाऊस जर झाला किंवा हलके थेंब जर झाले ते फक्त काही अंतरावरतीच होण्याची दाट शक्यता. याचबरोबर पुण्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, पुणे शहर असेल, तसेच भोर असेल, जुन्नर भोराचा दक्षिण भाग असेल, तर शिरवळचा काय भाग असेल या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरचा म्हाडा करमाळा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात ढगांचं वातावरण पाहायला मिळते. याच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच बार्शीचा काय भाग असेल या भागामध्येही आपल्याला ढगांची व्याप्ती पाहायला मिळत आहे, मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर परभणी असेल, याचबरोबर हिंगोली असेल या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढग पाहायला मिळते, मात्र या ढगामधून कोणत्याही स्वरूपात पाऊस आज रात्री त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. याचबरोबर अमरावतीमध्येही ढगांचं वातावरण पाहायला मिळतं. तसेच नागपूरचा पूर्व भाग असेल, भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये मात्र आज रात्री मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मुसळधार म्हणजे लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण प्रथम जर पाहिलं तर येणाऱ्या काही दिवसानंतर म्हणजेच जो भारताचा जो दक्षिण भाग असेल या दक्षिण भागामध्ये काही सिस्टम्स तयार होण्याची दाट शक्यता आहे, कारण की प्री मान्सून सीझन सध्या सुरू आहे. याचबरोबर मान्सूनचे आगमनापूर्वी जे वादळांचं रूपांतर होणार आहे, वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जे डेव्हलप होतील, तर या 2 सायक्लोन्स कंडिशन तयार होणार आहेत. या सायक्लोन्स कंडिशन्समुळे मान्सूनच्या आगमनाची चाहूल आपल्याला पाहायला मिळते. मात्र हे सिस्टम्स कधी तयार होतील याचबरोबर फोरकास्ट त्याचं काय असेल याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. याचबरोबर जे ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा ही 3 ट्रफ रेषा हे देशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. येणारा जो डब्ल्यूडी असेल तो येणारा डब्ल्यूडी 10 मे रोजी उत्तर भारतामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जम्मू काश्मीरचा दक्षिण भाग असेल, दिल्ली असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेशचा मध्यवर्ती भागापासून विदर्भाचा दक्षिण भाग, याचबरोबर मराठवाड्यात दक्षिण भागापासून कर्नाटकपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी टेम्परेचरमध्ये वाढ पाहायला मिळते. तसेच जी ही ट्रफ रेषा आहे या ट्रफ रेषेलाच पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पूर्वेला जो पाऊस पाहायला मिळत होता हा पावसामध्येही आता हळूहळू कमी येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासा राज्यात पावसाचा खास करून जर आपण विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, सांगलीचा कवठेमहांकाळ मिरज असेल, याचबरोबर जत असेल, सोलापूरचा दक्षिण भाग असेल, धाराशिव दक्षिण असेल, लातूर दक्षिण, नांदेड दक्षिण हा जो सीमावर्ती संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ढगांचं व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. एक दुसऱ्या स्वरूपात स्थानिक ढग निर्माण होतील व त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. जोरदार किंवा मुसळधार पाऊस नाही, लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणात ऍक्टिव्हिटी होतील, मात्र हा पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे. याचबरोबर 8 तारखेला आपण जर पाहिलं तर 8 तारखेला मात्र सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी दक्षिण भाग, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, तसेच सांगलीचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ, जत या भागांचा समावेश आहे. तसेच सोलापूरचा दक्षिण भाग असेल, धाराशिवचा दक्षिण भाग आणि लातूर दक्षिण भाग, तसेच साताऱ्याचा
मेढा असेल, शिरोळ असेल, वाई असेल, सातारा शहर असेल, ओडूज असेल, कराड असेल, फलटण असेल, या भागामध्येही काही प्रमाणात पावसाचे ॲक्टिव्ह पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भोर, पुण्याचं भोर, राजगुरुनगर, पुणे शहर, याचबरोबर शिरूरचा काही प्रमाणामध्येही पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, याही ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. चंद्रपूर असेल, यवतमाळचा काही भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या 2 दिवसामध्ये आहे. याचबरोबर ज्यावेळेला हे 2 दिवस संपतील त्यावेळेला मात्र संपूर्ण राज्यामध्ये उष्णतेमध्ये प्रचंड वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी पालघर असेल, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी चा भाग असेल, या ठिकाणी हीट वेव्ह राहण्याची दाट शक्यता आहे. तापमानामध्ये वाढ या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड व बीडचा काही भाग असेल, या ठिकाणी लाइटिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट त्या ठिकाणी जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे शहर असेल, पुणे पूर्व, पुणे पश्चिम आणि अहिल्यानगरचा 1-2 ठिकाणी, तसेच हिंगोलीच्या 1 ते 2 ठिकाणी ढगांचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर 8 तारखेचं आपण जर पाहिलं तर 8 तारखेला कोकणातील उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, याचबरोबर लातूर आणि धाराशिव या 4 ते 5 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सोलापूर असेल, सातारा असेल, पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात, विखुरल्या स्वरूपात लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित ढगांची व्याप्ती त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.